विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय सद्गुरु गंगागिरी महाराज जय सद्गुरु श्रीपाद रामदास महाराज जकी जय सद्गुरु पांडुरंगनाथ महाराज जकी जय श्री स्वामी समर्थ महाराज जकी जय हर हर महादेव। तुटे भवरोग संचित क्रियामान भोग आयसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म वसो न सके पाप जाय त्रिविध तो ताप तुका म्हणे माया होय दासी लागे पाया ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म। देवाधिदेवा जगत्रय देवा हरे श्री केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णी कोण ना ऐश्वरी प्रेम काही कळा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा हो कीर्ती। तुटे भवरोग संचित क्रियामान भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म। जगद्गुरु तुकोबाराय अभंगातून नामाचा महिमा सांगतात। विठोबाचं नाम कसं आहे? उच्चारिता खंडे जन्म, जे भगवंताचं जर नामाचं उच्चारण केलं तर खंडे जन्म. आता इथं जन्म म्हणलंय, काही ठिकाणी मरण म्हणलंय. हा मग जन्माचं खंडन झालं का मरण काय? जन्माचं खंडन झालं का मरण काय? हा जन्म असला तर मरण होईल ना. जे जन्म बाद झाला का मृत्यू बाद होत असे. विठोबाचे नाम आणि सगळ्यात मोठं दुःख तेच आहे जीवाला, मृत्यूचं दुःख. जन्माचं नाही काही दुःख आपल्याला एवढं म्हणजे जाणवत कोणला, पण मृत्यूचं दुःख प्रत्यक्ष समोर येत आहे ना. म्हातारपणाचं दुःख, त्यालाच भवरोग म्हणलंय ना. भवरोग ऐसे जाय आणि काय शिल्लक. किती रोग आहे, भरपूर रोग आहे, रोगांची गणती करता येणार नाही.
महाराज म्हणले त्या रोगाच्या एकच इथून भाऊरोगाचं नावच निघून गेलं. कोणी म्हणतंय का मला भाऊरोग आहे बा, नाही मला डॉक्टरकडे घेऊन चला. हा नाही ना. इकडं थोडं काही दुखायला लागलं तर तुम्हाला पहिलं उचला बरं दवाखाने. हा पण भाऊरोग झालाय मला, मृत्यूची मला भीती वाटती, मला एखाद्या डॉक्टरकडे घेऊन चला असं कोणी म्हणतंय का? नाही ना. म्यूट करावर सगळ्यांनी, आवाज येते कोणाच तरी. विना कोणाचं चालू आहे विना? म्हणजे भवरोग, भवरोगाकरता डॉक्टर हे साधी चालत नाही. हा या डॉक्टरांचं शरीर रिपेअरिंगचं काम आहे. भवरोगाचं कार्य त्याचे डॉक्टर हे संत. हा ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो ना आता उद्धरलो गुरु कृपे. गुरुकृपे. गुरुकृपे नसतो भवरोग जातो, अन्यथा दुसरं काही म्हणतात नाही. मग महाराजांनी आपल्याला सांगितलं बा तुम्हाला भवरोगाचं दुःख आहे, जन्म मृत्यूचं दुःख आहे, मग तुम्ही हे करा, विठोबाचं नामस्मरण करा, मग संचितही जाईन, क्रियामान भोग प्रारब्धही जाईन. हे नुसत्या नामस्मरणानं काय होऊ शकतंय? वसो न शके पाप जाय त्रिविध तो ताप. त्रिविध तापाची झाली बोळवण. वैष्णवांची काय आणि भगवंताची काय. काही नोहे केले का चिंतिता विठ्ठली, सर्व साधनाची सार्भव सिंधू उतरी पार. तिथं पाप नाही राहत, पापच नाही, त्रिविध ताप नाही, तर मग मृत्यूचं दुःख नाही, जन्माचं दुःख नाही, तिथं काही शिल्लकच नाही राशेष. तुका म्हणे माया, हे सगळं मायाचंच कार्य आहे. हे सगळं कार्य मायेच आहे. या जगामध्ये दुसरं आहे तरी काय? मायान ब्रह्म सोडून आहे काय दुसरं? म्हणजे शुद्धच होतो आपण. मायेमुळे ते सगळं आलंय ना. म्हणजे अज्ञान, अज्ञान आलं का सगळंच येतं. मग तुका म्हणे माया होय दाशी लागे पाया, म्हणजे माया निवृत्त झाली. अंधार गेला, अंधार गेला म्हणजे माया गेली, अज्ञान गेलं. अज्ञान होतं स्वस्वरूपाचं, ते गेलं नामस्मरणानं. आपल्याला नामस्मरण करायला लावते ना चिंतन. म्हणून महाराज म्हणले तुटे भवरोग संचित क्रियामान भोग, ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. लय सोपं सांगितलं की ते जीवाला पटत नाही. आणि कायम कायम तेच कानावर येऊन येऊन त्याला ते असं वाटतंय ऐकेले आम्ही नाही का. हे काय केले बा मी, काय नवीन मनाला सारखा बदल लागत होता. नवीन काय ऐकलं की तिकडे जातात लोक. बदल लागत होत, तोच बाबा सारखं नाही खायचं. बदल लागत सारखं बदल लागत. तुटे भवरोग संचित क्रियामान भोग, ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. वसो न सके पाप जाय त्रिविध तो ताप.
का म्हणे माया वैदासी लागेल. मुसावले अंगरंगी मिळविला रंग. एकी एक दृढ झाली मुळा आपुले आले. सागरी थेंबुटा पडिल्याने ओढे कोण्या वाटा. का म्हणे नवे नवे जाणावे हे देवे. अंग ब्रह्मभावाने भरून गेले. कारण आत्मरंगामध्ये जीव रंग मिळविला. अंगी ब्रह्मरूप होणं म्हणजे काय? स्वरूपानं अंग म्हणल्यावर आपण स्थूल देह म्हणतो ना. इथं स्थूल देह अर्थ नाही. मुसावले अंग रंगी मिळविला रंग. एकच शरीर नाही ना. अंतकरण अंतकरण ब्रह्मभावानं भरून गेलं. मन मन म्हणजे अंतकरणाचाच भाग आहे ना. मन गेले ते विलया ब्रह्मानंदा माझा. कारण आत्मरंगामध्ये जीव रंग मिळविला. काला झाला ना जीव शिवाचा. जीव जीवाचा रंग आणि आत्म्याचा रंग एकत्र झाले म्हणजेच काला जीव शिवाचा. जीव ब्रह्माचा काला कधी होतो हा? अवघा रंग एक झाला. रंग रंगला श्रीरंग. महावाक्य काय करते? कालाच करून देत आहे ना. का जीव आणि शिव वेगळा नाहीच. अज्ञानामुळे तो मीठ आणि समुद्र. मीठ आणि समुद्र. मिठाला आपण समुद्र म्हणतो का? नाही ना. मीठ समुद्र नाही का? आहे ना. वेगळा झाला म्हणून मीठ म्हणायचं. आणि त्यांची जर भेट झाली दोघांची मग मीठ राहील का? नाही राहणार. तसंच हा जीव. आज जीवाची परिचुकी महेशाची. का माथा तू पारुखी. अध्याय आहे ना. हे असो ते ठीक आहे. वडील कधी ठीक आहे बरी झाली शक्तिपात. तो जीवाची परिचुकी महेश. शक्तिपात झाला त्याचे मीठच समुद्र होऊन जात आहे. तसा जीवच शिव होतो. म्हणजे आत्म्याचा रंग आत्मरंगामध्ये जीवरंग मिळवला. आता हे अलंकार आहे बर का. साधूची भाषा म्हणजे अलंकार आहे. हा काही उपमा अलंकार असतात. एक हवेमध्ये अलंकार असतात. भगवंताचं चिंतन करता 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 जीवदशा नष्ट झाली ना. जीवदशा नष्ट झाली. सोन्यामध्ये जर मिक्सर असलं काही, सोन्यामध्ये जर काही मिक्स असलं तर काय करता? काढण्याकरता मोकार ताप येते. तापवत्या त्याला. तापवलं का त्याचा हिनकसपणा जळून जातो ना. जैसा किडाळाचा दोष जाय म्हणलं ना. काय देव काय ना.
एकदा त्या सोन्याचा दोष केला का ते सोनं मग आपण म्हणतो ना मग किती कॅरेट सोनं आहे? 15.5 तिची वय त्या काळात असेल ते हा. माऊलीच्या काळामध्ये 15.5 रुपये. हे आपल्याला महत्वाचा विषय असा आहे का जीव शिव होतो हा. त्या रंगामध्ये मिळून जातो ना. पांडुरंगी मन रंगले. आता मध्ये आपण अभंग पाहिला तो ड्रायव्हर मामाची इथं काय कोणता अभंग? प्रपंच ओसरो. हा. तुझे पायी चित्त मोरो आईचे गा पांडुरंगा शुद्ध रंग वागे रंग. शुद्ध रंग म्हणजेच पांडुरंगाचा रंग. हा. शुद्ध रंग वागे रंगा ऐसे करीगा पांडुरंगा. या जीवाला तू शुद्ध करून तुझ्या स्वरूपात घेऊन टाक. हा. आधी एकदम सोपं. जीव शिवाचे मूळ स्वरूप जे भेदशून्य परब्रह्म त्याचे ठिकाणी जीव शिवाची समरसता झाली. मूळ स्वरूपाला आला ना. हा. जीव शिवाची मूळ स्वरूप जे भेद गेला त्यातला भेद गेला का काला झालाच. आणि काला झाला साधा आपला काला करायचा बाजरीच्या भाकरीचा दुधाचा काला केला तर पुन्हा वेगळा होतो का तो? नाही ना. कस काय करणार? तसं जर दही लई एकत्र केलं एक होऊन जात ना. तसं जीव शिवाचे मूळ स्वरूप बेशून्य परब्रह्म त्याचे ठिकाणी जीव शिवाची समरसता झाली. आत्म्याचे व जीवाचे ऐक्य हे कधीही निवडले जाणार नाही. आता वेगळं करता येणार नाही ना. बाप रखुमा देवी वरू जीवीचा जिव्हाळा काही केल्या वेगळा नव्हे गे माये किती शिकवाल मग वेळोवेळा. पुन्हा तो वेगळा होत नाही. सागरामध्ये पडलेल्या पाण्याच्या थेंबा सागरापासून निवडण्यास सागर वेगळा होण्यास मार्ग आहे काय? सागरामध्ये पावसाचं पाणी पडलं सागर तर कळत असेल ना. समुद्र सागर काहीच नाव राहत म्हणलं. समुद्रामध्ये पडलेल्या पाण्याच्या थेंबास सागरापासून निवडण्यास सागर वेगळा होण्यास मार्ग आहे काय? आता वेगळा कसा काढायचा? नाही ना. अरे हा जीव म्हणजे पाण्याचा थेंब सागर म्हणजे ते व्यापक परब्रह्म. हा त्याच्यामध्ये पडला आपण जीव थेंबासारखा. आता निवडायला काही आहे का त्याला वेगळा काढायला? नाही ना. अरे तो रामरूप झाला म्हणून तर त्रिविक्रम राजाला जिवंत करता येईना ना. त्रिविक्रम राजाला जिवंत केलं पण वेगळ्या पद्धतीने केलं ना. शीतल फोन म्यूट कर. तुकाराम महाराज म्हणतात अहो देवा ही गोष्ट म्हणजे नवी झाली आहे असे मात्र आपण समजू नये. कारण जीव परमात्मा मूळचीच एक रूप आहे. महाराजांनी उत्तर सांगून टाकलं. अरे कल्पनेमुळे अविद्येमुळे तो जीव झाला.
जीव कशामुळे झाला? कल्पना आणि अविद्या. हा कारण जीव परमात्मा ही मूळची एक रूपच आहे. म्हणजे आपण आणि देव वेगळे नाहीच. काय काढायचं? फक्त भ्रम काढायचा. लय दिवसाचं म्हणतो मी जीव आहे, मी अमुक आहे, मी सकाराम आहे, मी तुकाराम आहे, मी जन्मतोय, मी मरतोय, मा दुखतोय, मी गरीब, मी श्रीमंत. या शेंडी सगळ्यात बुडाला ना, याला कोण धुवून काढायचं? म्हणजे ही गोष्ट म्हणजे नवी झाली आहे असे मात्र आपण समजा नाही. त्या वाघाच्या बसड्याला वाघानं सांगितलं, अरे तू मेंढरू नसून तू वाघ आहे. त्याच्यावाला मुंडकं धरलं, पाण्यात दाखवलं, म्हणजे काय दिलं? स्वरूपाची ओळखच केली ना. का वाघ नवीन निर्माण केला? नाही होताच. मग आपण होतच. महाराज म्हणजे ही गोष्ट म्हणजे काही नवी झाली असं समजू नका. वाघ नवीन नाही झाला, तो होताच, फक्त त्याला स्वरूप दाखवून दिलं. तसं संतांनी आपल्याला स्वरूप दाखवून दिलं. अहम ब्रह्मास्मी, अरे तू ब्रह्म आहे. तत्वमसी, अरे तू तेच आहे. तू वासुदेव स्वरूप आहे ना. मग तू काही नवीन थोडाच आहे का? मग नाही. म्हणून जीव परमात्मा मूळची एक रूपच आहे. काय गाथा वाचले, काय वाचायची गरज आहे भाऊ अजून? ऐकून ऐकून आपाप आपल्या डोक्यात बसन नाही. आपण आणि ते वेगळे नव्हत, वेगळे नावत होय बी. वाटत होतं आपल्याला, तो भ्रम होता आपला. आहे ना. पाये पा मनुष्य जात सकळ, स्वभावताची भजनशीळ. परी काय पुढं? ज्ञानेश्वरी वाचली ना आपण वर्षभर, आता 1.5 वर्ष. बाकीचे कोणतरी सांगा ना. सुरू केल्यावर तर लय पटकन नाचायला पाहिजे ना. आंधळ दळीत आणि कुत्र पीठ खात, तसं नाही होत. सांग रे होत तू. पाहे पा मनुष्य जात सकळ, स्वभावताच भजनशीळ. तरी ज्ञाने विना नासले, कल्पना येते कल्पना अनेकत्व. अरे ते स्वभावताच, तो मूळ देवाचाच अंश, देवच येतो. स्वभावताच भजनशीळ येतो. स्वभाव आहे त्याचं भजन करणं. हा तुलसीदास महाराज जन्म झाला लगेच राम राम म्हणतोय. जिथे जीवदशेत आली नाही थोडक्यात, नाही का? आपण अज्ञानामुळे फारच इतकं खाली आलो. आता याला परत जागेवर न्यायचं. जीव परमात्मा मूळचे एक रूप आहेत. अनुतापे दोष जाय न लागता निमेष, परी तो राही विसावला आधी अवसानी, भला हिचे प्रायश्चित अनुतापी नाही नित्य. तुका म्हणे पापा शिवो नये अनुतापा. एकदा ज्ञानेश्वरी वाचले परत वाचायचं नाही असं नाही बरं काही. नाही तर मग एकदा वाचून टाकली ज्ञानेश्वरी, मग पुन्हा तिचा आपला काही संबंध नाही असं नाही राहत. ज्ञानेश्वरी हा रोज वाचण्याचा ग्रंथ आहे.
अनुतापे दोष जाय न लागता निमिष, परी तो राही विसावला आधी अवसानी भला, हे चित्रायचे अनुतापी नाही. तुका म्हणे पापा शिवो नाही अनुतापा. कोणत्याही वाईट कर्माचा पश्चाताप झाल्याने घडलेले दोष एका क्षणात सदा. अनुताप झाला पाहिजे त्याला. दोष जातात, अनुताप झाला पाहिजे, जसं वाल्याला झाला होता नाही का. आपल्याकडून फार चूक घडली, पश्चाताप, अग्नी येतो एक अनुताप. पश्चाताप, दग्ध झाला तो, काय केलं आपण, काय करून बसलो नाही का. जळतात ही क्षणात जळतात. पण तो अनुताप आरंभापासून मरेपर्यंत जर टिकेल तर काय अनुताप होतो. चंद्रभागेमध्ये बरेच लोकांनी तंबाखूच्या पुढे फेकून दिले, आता काही तंबाखू खायचे नाही म्हणले. तिकडे आम्ही देवाला गेलो, तिकडे काही नाही म्हणले, आता सुटलं म्हणली तंबाखू. नंतर पाहिलं ते पुन्हा सोडीत होती. अनुताप झाला का? नाही ना. कोणता का होईना, व्यसनी म्हणा, दोष, दोषामध्येच येत हे सगळं. आपल्याकडून चूक झाली समजा एखादी, अजाणतेपणाने झाली, त्याच्याकरता प्रायश्चित्त आहे ना. काय प्रायश्चित्त, परत करायची नाही मरेपर्यंत. नाही तर मग काय, काही दिवस सुटती, पुन्हा जायची, मग नाही जळत. एवढं जर सोपं असतं तर मग असं कसं होईल. एका क्षणात दोष जातात, पण कधी, मग वाल्यानं परत पाप केलं का? नाही ना. नाही ना. पाप काय करेल तो, आता वाल्मिक ऋषीच झाला ना, आता काय झाला. आता आपल्याकडून समजा काही अजाणतेपणाने काही चुका झाल्या असतील, होतात कोणाही चुकणं, माणसाचा धर्मच आहे नाही का. पण आता कळलं ना आपल्याला, माळ घातली, संतांकडून अनुग्रह मिळाला ना, आता लागला आपण मार्गाला, मग आता परत चूक करायची नाही. मग बाकी आपलं मागचं सगळं संत माफ करायला तयार आहे. मरोस तर परत ती चूक करायची नाही. पण तो अनुताप आरंभापासून मरेपर्यंत जर चांगला टिकला तर, खरोखर अनुतापामध्ये नेहमी स्नान करणे हेच खरं प्रायश्चित्त आहे. अनुतापामध्ये स्नान करायचं कसं माहितीये का? आहे का, करते का कोणी अनुतापामध्ये स्नान? दुष्कृती जरी झाला, अनुताप कीर्तीन आला, मुनी मजा आता, मग देवाकडे गेले देव स्वीकार करतो ना. तो जर लय भरेल असलं, त्यांना जर कार्यक्रम करेल असला, तर बाप त्या आईकडे देतो, ती चांगली दोन आणखीन परत त्या बापाकडे देते, मग घेतो ना तो. तसंच येत. मग काय, संत आपल्याला चांगला आतून बाहेरून गाडीचं अनुताप तीर्थ स्नान घालतात, याला प्रायश्चित्त कर्म म्हणतात. आतून धुतला पाहिजे. गुरु वाक्य मन धुतले म्हणले, मन अनुताप तीर्थात मन धुवायचंय. शरीर धुण्याकरता हे पाण्याचे तीर्थ आहेत ना मग दुसरे. म्हणजे काय ज्ञानेश्वरी गाथा वेगळा आहे बरं, काय नाही गाथ्यामध्ये असं बारीक जर सगळं पाहिलं तर. अनुतापाविन भाव काही साराय, अनुभवे पाये शोधनिया. नाथन जारी पाठवलंय का? अनुतापाविन भाव काही साराय, अनुभवे पाये शोध. पाहता पाहणे गेले ते शोधून, एका जनार्दने अनुभवले. अनुताप, कारण
काही ना काही चूक तर झालेलीच असते आपल्याकडून, न जाणता का होईना. कारण महाराज म्हणतात, खऱ्या अनुताप स्थितीस पाप स्पर्श करत नाही. अनुताप म्हणजे अग्नी, ते पाप स्पर्श करत जळून जातं ना ते पाप. पश्चाताप झाला पाहिजे, आपण किती मोठी चूक केली बुवा. संत काय सांगतात, संत काय करतात, आपण काय करतो. भगवंताने मनुष्य शरीर काय पाप करण्याकरता दिलं का. पण घडली चूक, मग पश्चाताप आणि मग अनुताप, तीर्थात स्नान झाल्यावर मग बाकी जळत बरं का ते. अनुतापे तो जाय न लागता निमिष. निमिष म्हणजे काय, क्षण. निमिष म्हणजे क्षण म्हणजे किती. निमिषाचा अर्थ आहे निमिष. तेवढ्या वेळात सगळे दोष जळून जातात. अनुतापे दोष जाय न लागता निमिष. निमिषाचा लागत नाही म्हणजे. तरी तो राही विसावला देवसानी भला हे प्रायश्चित. अनुतापी नाही का म्हणे, पापा शिव नये अनुतापा. चौआश्रमाचे धर्म न राखता जोडे कर्म. पैसे नव्हे भोळी सेवा, एक भावाची कारण देवा. तपे इंद्रिया आघा क्षण एका वाता. मंत्र चढे थोडा तरी धडची होई वेडा. व्रत करिता सांग तरी एक चुकता भंग. धर्म सत्वाची कारण नाही तरी केला सीन. भूत देश आघात उचिनीच वाता. तुका म्हणे तुझे विधी निषेधाशी ओझे. 4 आश्रमास ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. 4 आश्रम आहे. हे 4 आश्रमे उचित जे विहित कर्म ते 4 आश्रमी रक्षण न करतील तर त्यांना धर्माचा लाभ होईल काय. धर्माचा म्हणजे सत्याचा, भगवंताचा. म्हणजे आश्रमाचं रक्षण केलं पाहिजे. तसं पाहिलं प्रत्येक जण या आश्रमातून जातो ना. 4 भाग करून टाकायचे 25-25. पहिले 25 ब्रह्मचर्य, नंतरचे 25 ग्रस्त आश्रम, नंतर वानप्रस्थ, नंतर मग संन्यास घ्यायचा. घ्यायचा म्हणजे त्याच्यात राहूनच घ्यायचा. आता याच्यात कोण कुठं बसतोय जे त्याला कळतं ना. त्याच्यानुसार मग पाळायचं ते. कपडे बदलायची गरज नाही, आतून बदलायचं असतं. कारण संन्यासाचं वर्णन माऊलीने कपड्याचं नाही केलंय. विहित कर्म ते 4 आश्रमी रक्षण न करतील तर त्यांना धर्माचा लाभ काय होईल काय. त्याप्रमाणे भोळ्या भावाने होणारी देवाची सेवा नाही. तिथे एका शुद्ध भावाचीच अपेक्षा आहे. देवाला काय लागतो, शुद्ध भाव लागतो. शुद्ध शुद्ध म्हणजे कसा, शुद्ध शुद्ध म्हणजे तरी कसा. देवाची सेवा करतो आपण, पण काहीतरी भेटावं देवाकडून. देवाने काहीतरी आपल्याला द्यावा. काहीतरी कमी राहतच ना. नाही तर भीतीपोटी तरी करतो बाबा. नाही देवाचं काही केलं तर मग देव ना आपलं काही करू. उलट पालट जर केलं त्यानं. आम्ही एक ठिकाणी भेटायला गेलो. आता थकेल म्हातारं झालं होतं. तिची पोरगी म्हणून देवानं लय वाईट केलं. चांगलं केलंच नाही. देव कायला वाईट करतो कोणाचं नाही का.
सगळा दोष देवावरच घालतोय आपण. ते एक तर भीतीपोटी देव करतोय आपण, नाही तर मग काहीतरी इच्छा धरून करतोय. पण काहीच अपेक्षा नाही, भीती नाही, प्रेमानं थोडक्यात. लहान मूल जसं प्रेमानं आईला हाक मारतं ना, त्याच्या ठिकाणी काहीच नाही ना, भीती नाही, काही स्वार्थ नाही, लहान. तसं त्याला शुद्ध भाव म्हणायचं, बाकी काय. तप करण्याने इंद्रिय निग्रह राहत नाही, त्या योगाने एका क्षणा सर्व तपाची वाताहत होते. इंद्रिय निग्रह करणं फार अवघड गोष्ट आहे, फार. तर ते काम क्रोध खवळते म्हणले. तो लगेच शापच घेऊन टाकेल. तपाची एका क्षणात माती होती ना. नाना प्रकारचे मंत्र जप करण्यात जर किंचित चूक झाली तर जप करणारा शहाणा जरी असला तरी एका क्षणात वेडा होतो. हे सकाम भक्तीमध्ये बरं का ते म्हणणार मग मंत्राचा जप आम्ही करतो. काही सकाम भक्तीचं एखाद्याला समजा आता पुत्रकामेष्टी यज्ञ करायचा आहे, मग तिथं चूक चालत नाही. पण तुम्हाला जगाच्या कल्याणाकरता जर यज्ञ करायचा आहे तर मग तिथं नाही ते आज. किंवा एखाद्यावर काही मंत्र प्रयोग करायचा आहे तुम्हाला, संकल्प सोडून, त्याच्यात चूक चालत नाही. तो इंद्रजित, रावण हे बी यज्ञ करतच होते ना विचार. असा यज्ञातून रथ निघावा का त्याचा कोणा पराजय झाला नाही पाहिजे, असे शस्त्रास्त्र निघावा. म्हणजे हे कशा करताय, युनाच्या करताय ना. जर अशी काही त्याच्यामध्ये चूक झाली तर मग ती उलटत असतं. आपण रामायणामध्ये भरपूर उदाहरणं पाहिले. लक्ष्मण नाही का, लक्ष्मण तिकडे गेला होता नाशिकला असताना पंचवटीमध्ये, आणि त्याच्या हातामध्ये सहज धार पाहिजे म्हणून ते हे केलं. ते वारुळामध्ये होतं ते राक्षस एकटेच होतं ना, तप करीत होतं. वारुळ आलं होतं ना, ते काहीतरी शस्त्र देव ते करतात, हे करीत होतं विजय होण्याकरता काहीतरी. ते शस्त्र मंत्रामुळे आलं ते, पण ते आलं लक्ष्मणाच्या हातात. शस्त्राला सुद्धा त्याच्या हातात जावं वाटाणा. म्हणजे काही मंत्र असे असतात, जर चूक झाली, किंचित चूक झाली, तर जप करणारा शहाणा जरी असला तरी एका क्षणात वेडा होईल. सर्व व्रत याचा संकरित असता एखादी चूक झाली तर त्याचा नाश होतो. पण हे भक्तीमध्ये तुकाराम महाराज म्हणले, विठाई किठाई माझे कृष्ण आहे. मग त्यांना काही प्रायश्चित्त भेटलंय का? जनाबाई म्हणते विठ्या विठ्या काळ्या. ते प्रेमाचं आहे ना. प्रेमावाल्याला नाही ते बंधन. एखाद्याला ठरून संकल्प माझा असं असं झालं पाहिजे, मी असं असं करीन, असं व्रत करीन, असं अमकं करीन, तमकं करीन, इतका जप करीन, त्याच्यात चूक चालत नाही. ज्याला भगवंताची सेवा म्हणून करायचं त्याला काहीच नाही. आणि प्रेमानं करणाराला तर मग देवाला लय आवडत. देवाला जिजाबाई शिव्या देत होती ना, काळ्याच म्हणायची ना. काळ्या सोडून ती काही म्हणतच नव्हती, तिचा काटा काढित होतो. कदा कदा हसतो, तिचं पाय जवळ घेऊन पार दाताना काटा उठते तो. मग आता ती काही संस्कृत मंत्र म्हणत होती का? नाही ना. प्रेमाचा नाथ वेगळे, हे बंधन कोणाला आहे? आता हे जे
ग्रंथ आहे, नवनाथ ग्रंथ आहे, गुरुचरित्र ग्रंथ आहे, असे काही ग्रंथ आहे. त्याच्यात नियम दिलेले. नियम इतके काही काही कडक नियम आहे, असं वाटतं की किती अवघड आहे बा. पण ते कोणा करताय नियम? सकाम भक्त करतात ना ते सगळे नियम. एखाद्या महात्म्याला वाटलं बा आपल्याला एक अध्याय वाचायचा आहे, ते ज्ञान म्हणून वाचायचा, त्याला आहे का ते बंधन? नाही ना. नाही. सुचिरभूतता ही ठीक आहे बघ. सुचिरभूतता हे तर एक आचार विचाराचे आपले, ते पावित्र्य शुद्ध ते लागतं. परंतु सकाम भक्तीमध्ये चूक झाली का चूक चालत नाही हे सांगायचंय महाराजांना अख्ख्या अभंगातून. धर्म करण्यास सत्वगुणाची अपेक्षा आहे. तो जर नसेल तर धर्म करणे श्रमदायक होईल. सत्वगुण लागतो धर्म करायला बी. नाही तर मग धर्म करून तो त्याला बोलतोय कामधंदे करायला काय झालं म्हणते मला, नाही का? बोलली ताजीलाच दिसते. तर आता तर गाडीवर येते मागणारे, पायी पायी नाही येत आता गाडी मागणारे. कोऱ्या काढ गाड्या असतात अशा भारी. काही काही तर जीप राहतात, पोर राहते लाऊडस्पीकर लावून द्यायच्या, भांडारा आहे म्हणतात. जे सत्वगुणी काय मोठं द्यायचं जा बाबा निघून. पण जर सत्वगुणी नसला तर त्यांना घोडीत लाईन ना. म्हणून धर्म करण्यास सत्वगुणाची अपेक्षा आहे. तो जर नसेल तर धर्म करणे श्रमदायक. त्याला जर घोडे लावले तर काय पदरात पडन? हा लहान हा मोठा असे भेदज्ञान भूतदयेचा नाश करणारे आहे. आणि भेदज्ञान नकोय, नाही का? सर्वाभूती पायी एक वासुदेव, भेद नकोय. भेदा भेद भ्रमामंगळ म्हणलंय ना. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात एक हरीच्या भजना वाचून दुसरे सर्व विधी निषेधाचे ओझे आहे. म्हणजे मग या सगळ्या अवघड गोष्टीपेक्षा देवाचं भजन केलेलं की बरं, नाही का? मग भजनात आहे का कुठं काही चुकलं तर मग देव तुम्हाला असं करी नाही ना. ज्ञानेश्वरी वाचण्यात जर चुकलं तर मग तुमचं फार काढावचा नांगर फिरणं असं तर काही कुठं वाचण्यात नाही आलं. नाही. ते म्हणतो आवडीने भावी, नाही का? भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी, कृपा करी हरितायावर. लवकर कृपा होईल जर प्रेमानं वाचली तर. प्रेमानं लवकर देव प्रसन्न होतो ना. म्हणून तुकाराम महाराज म्हणतो एक हरीच्या भजना वाचून दुसरे सर्व विधी निषेधाचे वजे. बाकीचे कसं आहे नियम आहे बाकीचे, नाही का? आता ते शास्त्रानं करून ठेवले, त्याला कोण काय करणार आहे? हे नियम काय आपण थोडीच केले, वेदामधून आलेलं आहे ते सगळं. रुख साम यजू तो म्हणे मी आत्मा रामू. रुख सामवेद यजुर्वेद, राहिला कोणता मग? अथर्ववेद. अथर्ववेदामध्ये हे सगळे मंत्र तेच मग. कोणावर मूठ मारायची, कोणत्या विचू चढायचा, कोणाची गाय बुडवायची, कोणाच्या पोराचं अमक कर तमक कर, हे कर ते कर, संबन मोहन उच्चाटन, हे सगळं. म्हणून माऊलींना ज्ञानेश्वरी त्याचं नावच घ्यायचं टाळलं. म्हणजे मग एवढ्या कुठण्यापेक्षा देवाचं भजन करावा. नुसतं जर भजनाचं ते भवरोग संचित क्रिया मान भोग उच्चारिता खंडी जन्म, तर मग अवघडच काल घुसायचं. ज्याला काही प्रसन्न करून घ्यायचं, काही शक्ती प्रसन्न करून घ्यायची, तो जाय ना का तिकडे गेला तर, नाही का? सुडीला संसार माया तयावरी तावी चाले मागे मागे सुख दुःख सहाय्य याने घ्यावे नाम.
तिशी करणे त्याचे काम. तुका म्हणे बोळी विठाई कृपेची कोवळी. सोडिला संसार माया तयावरी फार. ज्याने देवा करता सर्व संसाराचा त्याग केलाय त्याच्यावर देवाचे प्रेम अतिशय असते. देव कोणावर प्रेम करतो? संसार सोडणं म्हणजे काय? देवाच्या भरोश्यावर राहणं. पांडवांचा भरोसा कोणावर होता? देवावर. पहा ते पांडव अखंड वनवास तरी त्या देवाच्या जे देवावर भार घालणं. संसार सोडणं म्हणजे त्याग डायरेक्ट सोडणं नाही, त्याग येतो फक्त. ज्याने देवा करता सर्व संसाराचा त्याग केलाय त्याच्यावर देवाची प्रेम अतिशय असते. आसक्ती सुटली पाहिजे. संसारावरच प्रेम काढून देवावर करायचं सगळं सोप. आपलं जे संसारावर प्रेम आहे ना, आहे का नाही प्रेम? लई. एखादा जुना कपडा जरी सापडला नाही तर फार येडे होत. एखादं जुनं बनेल जरी नाही लवकर साप, किती दिवस पाहत होतो. प्रेम आहे म्हणूनच पाहतो ना. संसारावर प्रेम केलंय ते प्रेम देवावर करायचं म्हणजे याचा त्याग केल्यासारखेच. मग देव आपल्यावर लय प्रेम करतो. मग देव अशा भक्ताचे मागे धावत जातो आणि त्याला होणारी सुखदुःखी आपण अंगाने सहन करतो. चित्ती नाही असं त्याचा पांडुरंग. मग न सांगता भक्ताची कामं करतो. प्रेम आहे ना, प्रेम आहे ना. भक्तांनी सर्व काळ हरीचे नामच घ्यावे आणि हरीने सर्व काळ त्या भक्ताचे कामच करीत राहावे. संतांनी तेच केलंय ना. किती सोपं आहे तसं पाहिलं तर. मग प्रपंच खेळच होतोय. पंचमाची मग लीलाच होती एक, नाही का? देव करतो म्हणजे कोणाच्या तरी माध्यमातून करतो तो व्यवस्थित सगळं, नाही का? तुकाराम महाराजांचं झालाच ना सगळं व्यवस्थित. मुलं बाळ लग्न भानगडी सगळं सगळं व्यवस्थित. राहिलं काही कोणाचं पांगड्यांचा राहत नाही. देवाचं भजन करणार तर राहील का बरं? नाही ना, होतच असतो. तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठल माऊली फार भोळे असून भक्ताविषयीच्या कृपेने कोवळे आहे. आता हा भोळ्यांचा देव आहे ना, तो काय लय श्रीमंताचा देव नाही. श्रीमंताचा देव म्हणजे बालाजी. याच स्वरूप येते काही वेगळं नाहीये, पण प्रत्येकाचं वैशिष्ट्य असतं, नाही का? याला जाणारे पंढरपूरला जाणारे पेटीत काय 20 रुपये टाकीत असतील, काय टाकीत आपण तरी, नाही का? पेटीत टाकायला कोणच सवडा ते नसते, लोटालोटीचे लोटायचं काम पहिलं बरोबर होतं जरा, पण आता लईच अवघड झाले ते. म्हणजे पूर्वी तिथं बसून देत होते निवांत दर्शन झाल्यावर, आता काही नसतं, लुटून डायरेक्ट बाहेर. तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठल माऊली फार भोळी असून भक्ताविषयीच्या कृपेने कोवळी आहे. भगवंताचं अंतःकरण. आता आई आहे ना ती, विठू माऊली, माऊली जगाची विश्वास माऊली. एक विठाबाई माझी पंढरीची आई. मग जो प्रेमाना आणि आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी त्याग केलाय त्यांचे नाव आपण काकड्यामध्ये रोज म्हणतोय ना.
कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, त्यांचे नि पावन. वर्णाभिमानी कोण झाले पावन? अत्यंज आदी योनी सरल्या हरिभजनी तयाची. वैश्य तुला आधार, गोरा जो कंभार, धागा हात सांभार. कबीर, मोमीन, लते, मुसलमान, सेना नाविजान, विष्णुदास, तानोपात्रा, खोदू, पिंजारी तो धातू. भजनिया भेद हरीचे पायी, सोखा मेळा बंका जातीचे महा, त्याशी सर्वेश्वर ऐके तरी. नानामयाची जणी कोण तिचा भाव, जेवी पंढरीरावती. मैराळ जनक कोण कोळ त्याची, महिमान त्याची काय. याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय व्हायचा वेदसाच. तारिले पण पतित नेनो किती. कधी तुका म्हणे विचारावे तरी. सोडीला संसार. आणि संसार सोडून कुठे गेले नाही ती. आता एवढी नाव घेतली, सोडून गेले का? नाही ना. सोडणे याचा अर्थ आसक्तीच रहित. तर प्रेम देवावर करणे, माया तयारी फार. त्याग. देव फार प्रेम करतो बरं. त्याच्या गणगोतावर नाही करीत, एवढं आपल्यावर करतो. रविला सखा बळीभद्र, पुंडलिका वरधारी विठ्ठल. देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जगद्गुरु